नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, श्रावणबाल असेल आणि ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्व बांधवांसाठी लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मेसेज येत होते, फोन येत होते, परंतु थोडंसं शाळेच्या कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने मी फोन आणि मेसेजवरती रिप्लाय करू शकलो नाही. तुम्ही थोडंसं माझ्या चेहऱ्यावरून सुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीने थोडासा जास्त जागरण आणि बाकीची धावपळ असल्या कारणामुळे थोडंसं तुम्हाला अपडेट द्यायला उशीर झाला. या अगोदर आपण व्हिडिओ टाकली होती की शासन निर्णय नाही आहे, तरीसुद्धा तारीख डिक्लेअर झाले, नेमकं शासनाचं चाललंय काय. तर याच अनुषंगाने अचानक ती जी तारीख दिली होती ती तारीखसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आली. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर हे नेमकं चाललंय काय. तर आज आपण थोडंसं उशिरा येऊन आपल्याला मंत्रालयाच्या माध्यमातून जे आपल्याला विश्वासू सहकारी आहेत त्यांना विचारलं असतं, सर नेमकं काय चाललंय हे. तुम्ही शासन निर्णय तर टाकला नाही, शासन निर्णय न टाकता डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती तारीखसुद्धा जाहीर केली. तारीख जाहीर केल्यानंतर लगेचच तुम्ही ती काढूनसुद्धा घेतली. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सरकारचं नेमकं चाललंय काय, प्रशासनाचं नेमकं काय चाललंय, आम्हाला पैसे द्यायचे आहेत किंवा नाही द्यायचे आहेत, वर्षाचा अखेर आलेला आहे, नेमकं चाललंय काय. तर त्या विश्वासू सहकाऱ्यांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली की सर हे सरकार आहे आणि हे सरकार काहीही करू शकतं. शासन निर्णय टाकेल किंवा नाही पण टाकणार, डायरेक्ट पैसे देतील किंवा नाही पण देणार, म्हणजे नाही देणार नाही, पैसे देतील मग कधी पण देतील. पण एक लक्षात ठेवा सर, आता आम्ही सुट्टी असल्या कारणाने आम्हाला काहीच सांगता येत नाहीत. कारण शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजे आणि गुरुवारी थोडासा सुट्ट्यांचा कालावधी असल्या कारणाने आम्हाला सुद्धा प्रॉपर अशी माहिती तुम्हाला सांगता येत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही त्या पोर्टलवरती माहिती अपडेट केली त्यावेळेस तुम्हाला पैसे द्यायचे होते, हे गृहीत धरून आम्ही त्या ठिकाणी तारीख दिली होती. परंतु एक वर्ग असा आहे की तो आमचा लाभार्थी जे आपले जे लाभार्थी असतात त्या लाभार्थ्यांचे DBTचं काम किंवा अपडेटचं काम करत असतात. परंतु आमच्या त्या दोन विभागांचा ताळमेळ न बसल्या कारणाने एका बाजूला लाभार्थ्यांचे अपडेटचं काम चालू होतं आणि एका साईडला आम्ही तारीख जाहीर केली होती. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा लाभार्थी अपडेट होतो त्यावेळेस त्याच्या अकाउंटला ॲटोमॅटिक पैसे जातात. मग आमच्याकडे एका साईडला निधी आम्ही समजा एवढा मंजूर करून घेतला आणि तारीखसुद्धा दिली, परंतु एका बाजूला मात्र लाभार्थ्यांच्या अपडेटचं काम वाढत असल्या कारणाने लाभार्थ्यांची संख्यासुद्धा वाढत होती, निधी कमी पडत होता आणि तो तालमेल बसत नव्हता, निधी आणि लाभार्थ्यांची संख्या. यामुळे तो मेसेज आम्हाला पुन्हा काढावा लागला. परंतु आम्ही तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही की पैसे कधी येणार. सोमवारी आम्ही कार्यालयामध्ये गेल्यानंतरच आम्हाला कळणार की कशा पद्धतीने निधी आणि या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या यांचा ताळमेळ बसणं. याचा अर्थ असा आहे, म्हणजे ही माहिती आपल्याला तिथपर्यंत कळली म्हणजे याचा अर्थ आपण एक समजून बघायला काहीच हरकत नाही की निधी कमी पडतोय, बरोबर का नाही. कारण निधीची कमतरता असल्या कारणाने हा सगळा गोंधळ. त्यांचंही मत तेच आहे की सर आम्हाला पैसे आल्यानंतर आम्ही तुम्हाला वाटायला तयार आहोत, परंतु वित्त विभागाकडून पैसे कमी येत असल्या कारणाने आम्हालाही ही अडचण निर्माण होते. ग्राउंड लेवलवरून जो रिपोर्ट येतोय तो रिपोर्ट ऑटोमॅटिक अपडेट होत आहे आणि निधी मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून वित्त विभागाकडून कमी येते. आम्हालाही काम करण्यास अडचण निर्माण होते. पण सर आता सोमवारी गेल्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार. जर ओके असेल तर सोमवारी आम्ही त्या संदर्भात पोर्टलवर सूचना देऊ, नाही तर थोडंसं मागे पुढे होईल. मी म्हणालो सर शासन निर्णयाचा काय विषय, तुम्ही यावेळेस शासन निर्णय तर आणखी दिलेला नाही, डायरेक्ट पैशाची तुम्ही नोटिफिकेशन टाकताय, हा प्रकार काय. तर त्यांनी मला जे सांगितलं ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. म्हणजे सरकार का अशा गोष्टी करत आहे, निधी जाहीर का करत नाहीत, निधी जाहीर न करता डायरेक्ट तारीख देतं आणि तारीख देऊन ती काढली जाते. म्हणजे याचा अर्थ असा की संबंधित सामाजिक न्याय विशेष विभागासाठी जेवढाही निधी मंजूर केला होता हा निधी वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातोय असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु ते कर्मचारी, ते सहकारी आपल्याला सहकार्य करतात. आपण काही गोष्टी ओपनली नाही सांगू शकत, पण म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला हा मिनिंग काढायला काहीच हरकत नाही की निधी कमी पडतोय. मी या अगोदर सुद्धा म्हटलं होतं की विविध वसतिगृह आहेत, विविध विभाग आहेत, विविध योजना आहेत, या वर्षाच्या अखेर या लोकांना पैसे वाटप करावे लागतात. त्यामुळे हे पैसे थांबवलेले आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर मेसेज काहीतरी टाका ग्रुपवरती किंवा व्हिडिओ बनवा, सर आम्हाला पैशांची गरज आहे, पैसे येत नाहीत, नेमका अडचण काय आहे, शासन हा निर्णय का घेत आहे. त्याच्या बॅक साईडला निधी कमी पडतोय हा एकच कारण आहे.
आणि सोमवारी आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये कळेल की पैसे कधी येणार आहे. लक्षात ठेवा, आता संख्या आणि निधी याचा ताळमेळ सरकारने बसवावं, प्रशासनाने बसवावं आणि त्याविषयी जो काय असेल तो निर्णय लवकर द्यावा. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर आम्हाला ते पैसे खूप महत्त्वाचे आहेत. अनेक ग्रुपवरती मी थोडीशी अशी एक चर्चा ऐकली की सरकारने जर हे पैसे द्यायचेच जर ठरवलं नाही तर आपण काय करणार. त्या चर्चेवरून मी सर्वांना हात जोडून विनंती करतोय की तुम्ही सरकारला संधी देताय. लक्षात ठेवा, आता सामाजिक न्याय विशेष विभागाच्या बाबतीत अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ते काम करतायत. माझा एक विनंती असेल की तुम्ही शांत बसू नका. हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा कायमस्वरूपी धरून राहा. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित जर केल्या तर मात्र ही योजना चुकीच्या पद्धतीने राज्य सरकार घेऊन जाईल. कारण आपला वोट जी संख्या आहे ती कमी आहे. सरकार जिथून जास्त वोटिंग मिळेल याला विचार करत असतो. लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवलेले आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे थांबवलेले आहेत. का थांबवलेले आहेत? इलेक्शन येतंय म्हणून हा निधी वेगळ्या ठिकाणी वापरला आहे का, किंवा सरकार या वोट बँकेचा वापर हा निवडणुकीसाठी करणार का? अनेक प्रश्न आहेत. एका साईडहून निधी कमतरतेची आपल्याला बातमी कळते, एका साईडला निवडणुकीसाठी पटकन जाहीर करून लोकांची मतं मिळवायचं, लोकांना समाधान करण्याचा प्रयत्न आहे का? सरकारला माझं मत आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण बाकीच्या योजना ज्या आहेत ना त्या योजना इतक्या महत्त्वाच्या नाहीत. पण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्याच्या ज्या इतर ज्या योजना आहेत, विधवा पेन्शन, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, दिव्यांग पेन्शन योजना, संजय गांधी, या पैशासाठी किंवा या लोकांसाठी तुम्ही तुमचा फायदा करण्यासाठी किंवा या लोकांच्या पैशाचा वापर करून तुम्ही तुमच्या फायद्यासाठी त्यांचा गैरवापर करणं थांबवा. त्यांना निवडणुकीसाठी वापर करून घेऊ नका, त्यांचं वोटिंगसाठी त्यांचा वापर करून घेऊ नका. हे पाप खूप मोठं असणार. लक्षात ठेवा, चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागताय. त्यांचे पैसे आहेत 1000, 1200, 1500 जे काय असतील ते, 2500 जे असतील ते त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर द्यावं असं मला वैयक्तिक वाटतं. अशा पद्धतीने लाभार्थ्यांकडून प्रश्न होता की सर काय नेमकं घडलं आहे, तर मिळालेल्या माहितीनुसार हे असं घडलं आहे. आणि एका बाजूला जर विचार केला तर कदाचित एकदाच तो बॉम्बस्फोट घडवायचा आहे का, ही सुद्धा या ठिकाणी शक्यता कमी किंवा नाकारता येत नाही असं मला वाटतंय. बाकी जे काही असेल ते सोमवारी कळेल. जी काही सोमवारची माहिती किंवा अपडेट मिळेल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार आहे. अनेक संस्था, संघटना, पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन आहेत लोक, त्यांना हात जोडून विनंती आहे, जर समजा सोमवार, मंगळवार, बुधवार जे काही दिवस सांगतात त्या दिवशी जर पैसे जर आले नाही तर मात्र आपण डिजिटल स्वरूपाने थोडीशी हालचाली करायला काहीच हरकत नाही. काय वाटतंय, कदाचित त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मेंबरांचं मन दुखत असेल, मला माफ करा, पण ती काळाची गरज आहे. आपण जर शांत बसलो तर महाराष्ट्रातला तमाम संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी शांत बसेल. त्यांची ताकद आपण आहोत. लक्षात ठेवा, म्हणजे मी असेल, इतर यूट्यूबर असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुपचे काही ॲडमिन असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या आपल्या आवाजांमुळे आपण जी चर्चा घडून आणतोय त्याचा थोडाफार परिणाम तरी त्या ठिकाणी त्या सरकारवरती होत असतो. लक्षात ठेवा, आणि आपण शांत बसणं हे कुठेतरी सरकारला डोक्यावर घेऊन नाचण्यासारखं होऊ शकतंय का, तर असं आपल्याकडून होऊ नये असं मला ठिकाणी वैयक्तिक वाटतं. कदाचित मी जे तुम्हाला सांगतोय ते माझ्या इतर बांधवांना चुकीचं वाटेल, कदाचित कमेंट्स चुकीचे येतील, पण ठीक आहे, सत्य आहे ते बोललं गेलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. मी त्या यूट्यूबर असेल किंवा माझे जवळचे ॲडमिन सहकारी असतील त्यांना मी का सांगतोय, कारण तुमच्यात ताकद आहे, तुमची कामाची पद्धत मी बघतोय. अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी जॉईंड आहे. खूप डेलिकेशनने काम करतात लोक. खरंच त्यांना सॅल्यूट करायला काय हरकत नाही आहे. एवढा वेळ व्हॉट्सअपवरती त्यांना प्रत्येकाला उत्तर देण्याचं काम ते ॲडमिनवाले करतात, तर त्यांना खरंच आपण मानलं गेलं पाहिजे. पण माझी हात जोडून विनंती असेल मित्रांनो, कृपया शांत बसू नका. चर्चा कदाचित ते ग्रुप चुकीच्या पद्धतीने चर्चेने जात असेल, परंतु मात्र तुम्ही सरकारच्या समोर किंवा सरकारच्या बरोबर पाठपुरावा करणं थांबू नका, कारण हीच आपली ताकद आहे आणि आपणच या निराधार बांधवांसाठी काहीतरी करू शकतोय आणि जेणेकरून त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेत आणण्याचा प्रयत्न तरी करू शकतोय. बाकी
सरकारला द्यायचं नाही द्यायचं हा विषय, पण आपण आपल्या हक्काचे पैसे सोडायचे नाही असं मला वैयक्तिक वाटतंय. पैसे सोमवारच्या पुढे कशा पद्धतीने येतील किंवा अपडेट होईल, जी काही सरकारकडून माहिती येईल ती तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. आज आणि उद्या शक्यतो काहीच गोष्टी घडणार नाही. सोमवारी जे काय असेल ते तुमच्यासमोर ठेवील. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.